नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. अशोक खरात यांच्यावरती आम्ही काल व्हिडिओ केलेला होता आणि जे काही आम्हाला वाचकांनी मेसेज केले, विचारलं आणि जो त्याच्या पुढचा मुद्दा समोर आलेला आहे की हे सगळ्या तथाकथित पुरोगामी टोळी आता शांत कशामुळे आहे आणि मुख्य म्हणजे देवाचे बाप असलेले जाणते राजे, बारामतीची करामती करणारे जे आहेत ते कसं काय शांत आहेत. आणि प्रत्यक्ष देवाचे बाप तुमच्याकडे असताना तुम्हाला ह्या अशोक खरात सारख्यांची गरज का पडा, हा त्याच्यातला मुद्दा आहे. या खरं तर सगळ्या लेब्रांडूंची पंचायत येऊन बसलेली आहे की ह्यांनी सगळ्यांनी प्रत्यक्ष ज्या घोड्यावरती पैसे लावलेले होते तो जर घोडा पलटणार असेल तर करायचं काय. या सगळ्यांना असं वाटत होतं की आपलं जे काय आश्रयस्थान आहे ते शरद पवार आहे आणि ज्या पद्धतीने शरद पवारांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सुप्रिया सुळेमार्फत सगळ्यांचे पाय धरले आणि आपली जागा बिनविरोध काढून घेतली. आताही प्रत्यक्ष संसदेमध्ये बोलत असताना ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळे नरेंद्र मोदींचं समर्थन करतात किंवा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय प्रश्नावरती काँग्रेसच्या विरोधातली भूमिका किंवा राहुल गांधीला सुटेबल नसलेली न येणे करणारी भूमिका हे घेतात, त्याच्यावरून जसा राजकीय प्रश्न तयार होतो तसा आता जो मला महाराष्ट्रात पडलेला प्रश्न आहे की शरद पवारांनी कधी विठ्ठलाची शासकीय पूजा केली नाही, शरद पवारांनी कधी बाबा बुवा अशांना कधी आपल्याजवळ ठेवलं नाही. जसे ते सत्यसाई जे होते आणि त्यांचं दर्शन तेव्हाचे मुख्यमंत्री असलेले शंकरराव चव्हाण नंतर त्यांचे चिरंजीव अशोक चव्हाण हे कसे घ्यायचे आणि ते छायाचित्र मोठी गाजलेली होती. म्हणजे हे सगळे जे तथाकथित भंपक बाबा बुवा असे जे आहेत त्यांच्या नादाला आमचे राजकारणी कसे बघतात. या तुलनेमध्ये तथाकथित हे सगळे जे देवाचे बाप असलेले हे जे आमचे पुरोगाम्यांचे आश्रयस्थान असलेले करामती काका जे आहेत बारामतीचे, ते हे कसं कधी करत नाहीत. त्यांनी विठ्ठलाची शासकीय पूजा केली करत नाहीत म्हणून ह्यांना त्यांचं कौतुक होतं. आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की जेव्हा अशोक सारखे भंपक आणि त्याच्या राजकारणात त्याच्या नादाला लागलेले कितीतरी राजकीय क्षेत्रातले व्यक्ती आपण बघतो आहोत, मग त्यांना स्वतः प्रत्यक्ष हा जो बारामतीचा बाबा बसलेला आहे तो पुरेसा नव्हता का, पुरेसा नाही का. बरं, प्रत्यक्ष जे काही ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वार्थ साधायची ते तर म्हणजे पवारांचीच गुगली असते. पवार म्हणजे काय, एक म्हातारा पावसात भिजला आणि त्यांनी कसं राजकारण पलटलं वगैरे. मग आता काय झालं, त्या दृष्टीनं अशोक थोरातच्या निमित्तानं हा जो सगळा काय म्हणते अफवांचा जो पूर आलेला एवढा मोठा आणि त्याच्यामध्ये सगळे एकापेक्षा एक भले भले अडकून बसलेले आहेत. मग आता साधा प्रश्न उपस्थित होतो, मग ह्या तथाकथित अशोक सारख्या बाबाकडे जायची गरज काय होती जेव्हा की तुमचा हा करामती बाबा जो आहे बारामतीचा तो होता ना तुम्हाला उपलब्ध. म्हणजे याचा अर्थ तुमचं असं म्हणणं आहे का की त्या बाबाची आता पॉवर कमी झालेली आहे आणि आता आपल्याला मात्र दुसरा बाबा शोधावा लागणार असं. म्हणजे जर अशोक सारख्या पुन्हा बहुजनांना यांना पुन्हा तथाकथित तिथे एखादा ब्राह्मण बसला असता तर हल्लकल्लोळ झाला असतं, त्याच्या निमित्तानं सगळं भूमंडळ डळमळलं असतं. उत्तर पेशवाईच्या काळामधल्या काही एका छोट्या मोठ्या संदर्भावरून ह्या अख्ख्या पेशवाईला मनुवादी म्हणतात, अख्ख्या पेशवाईला हे सगळं चातुर्वर्ण्याचं समर्थक वगैरे म्हणून आजही बडवतात. हे फुकटचं कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये मडकं बांधलेलं आहे असं. आणि जेव्हा हा प्रश्न विचारला गेला दैनिक केसरीमध्ये छापून आलेलं आहे, ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की नाही ह्याचा काही पुरावा नाही, वाडवडिलांनी सांगितलेल्या कपोल कल्पित ह्या गोष्टी आहेत, ह्याचा अधिकृत काहीही पुरावा नाही. पण तरी हे बोंबा मारतात ना, पेशवाई म्हणजे मनुवादी तुम्ही असं म्हणता. किंवा जेव्हा कोरेगाव भीमाची दंगल म्हणजे पेशव्यांचे सैनिकांना करा कापलं, कोणी कापलं? इंग्रजांच्या सैन्याने. आणि इंग्रजांच्या सैन्यामध्ये कोण होतं? हे दलित होते सगळे. मग तुम्ही कोणाची भलामण करायला लागलात? हे तुम्ही करत होते ना सगळं. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणणारा हा जो नवा आधुनिक बाबा आहे बारामतीचा करामती बाबा, मग त्याची पॉवर कमी झाली आहे तुम्ही कबूल केलं का? म्हणजे अशोकच्या निमित्तानं मला एक वेगळाच प्रश्न पडलेला. काल आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ केला, तो धार्मिक अंगाने केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्मामध्ये, हे मी केवळ ब्राह्मणांचं सांगत नाहीये, सगळ्या जाती धर्मांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरं आहेत, त्या संस्थान आहेत छोटी मोठी, वंजारी समाज असो, मराठे असो, बाकीच्या सगळ्या जातीपातींचे छोटे मोठे महाराज, त्या म्हणजे छोटे मोठे संस्थान, महाराज तर सगळे मोठेच आहेत, त्यांनी त्यांचे महाराज आहेत आणि त्यांचे उत्सव सण समारंभ अतिशय निष्ठेनं चालत असतात.
मग ते कमी पडलं म्हणून की काय, जर तुम्हाला अशोकतांसारख्याच्या पायाशी जाऊन बसावं वाटत असेल तर ह्याचा एक अर्थ असा निघतो की मग ज्यांना कुणाला हे सगळं परंपरेनं चालू होत असलेलं मंजूर नव्हतं आणि फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये बारामतीच्या करामती बाबाची किमया कमी पडली म्हणून त्यांना अशोकतांसारख्याकडे जावं लागतंय का, हा खरा संशोधनाचा विषय आहे. आणि ह्याच्यावरती बारामतीवाल्यांनी चिंता व्यक्त केली पाहिजे. कारण की जसा त्यांच्या राजकीय धोका जो भाजपकडून आला आणि त्यांच्या गळ्यापर्यंत आला आणि त्यांच्या घरामधूनच सगळी फूट पडली. म्हणजे त्यांच्या भाषेत सांगायचं तर अजित पवार म्हणजे बिभीषण झाला ना, तो जाऊन रामाला मिळाला ना तिकडं, म्हणजे भाजपला जाऊन मिळाला. मग त्याच्या पत्नी सुनेत्रा पवार, मग त्यांची पोरं, मग सगळे बिभीषणाचं कुटुंब तिकडे गेलं नाही यांच्या भाषेमध्ये. मग आता हे तर एकटे उरले. मग आता हे असे असताना तथाकथित ह्यांच्या बाजूचे सगळे जे लोक आहेत त्याच्यावरती आता शंका निर्माण झालेली. मग ह्यांचा आसरा कमी पडलेला आहे आणि परंपरेनं जे चालत आलेले ते तर नाकारायचं आहे. म्हणजे हे सगळे बाबा बुवा सगळे पूर्णपणे नाकारून आम्हाला आधुनिक पातळीवरचा बाबा बुवा पाहिजे आहे. मग तो जर हजर होता आतापर्यंत, कालपर्यंत जो सगळं राजकीय दृष्ट्या मदत करत होता, आता जर अशोककडे जावं लागत असेल तर ह्याचा अर्थ असा होतो की फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला बहुजन समाज या सगळ्याला तथाकथित या सगळ्यांना आधार द्यायला आमचा हा बारामतीचा करामती बाबा कमी पडतो आहे आणि त्याच्यामुळं अशोकसारख्याचं भावतं आहे. हे माझं म्हणणं नाही. हे जे काही सगळं चालत आलेले फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं ज्यांना ढोल पिटायचा आहे किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले इकडे लक्ष देतील काय, त्यांना गोविंदगिरी महाराज काय बोलले त्याच्या वाक्यातला एखाद दुसरा तुकडा पकडून बडवाबडवी करण्यामध्ये गोविंदगिरी महाराजांची जात काढून मात्र आनंद होतो. मग आता अशोकतांची जात कोण काढणार आहे आणि अशोकतांची जात फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र काढणार की नाही हा मुद्दा आहे. गोविंदगिरी महाराजांची जात काढता येते कारण की ते फुले शाहू आंबेडकरांच्या सगळ्या नॅरेटिव्हला ते सुटेबल आहे आणि हे सगळं ते बारामतीचा करामती बाबाचं कारस्थान आहे हे आपल्याला कळू शकतं. किंवा मनोज जरांगे कोणी मोठा केला आणि तो नेमका बरोबर देवेंद्र फडणवीसवर कसा सोडला हे सगळं कळतं. आता अशोक सारखा विषय समोर आल्याच्या नंतर हा मुद्दा समोर येतो आहे की बारामतीच्या करामती बाबाची पॉवर कमी झालेली असल्यामुळे असे हे बाबा किंवा हे उलटे म्हणतील की हा बहुजन समाजातला बाबा होता म्हणून त्याला पकडलं. हा जर तथाकथित अभिजन किंवा ब्राह्मणांचा मनुवादी असला असता तर हे असे धंदे तो करत राहिला असता. तर्कच करायचंय, त्याच्याबद्दल कोण काय बोलायचं. आणि आता येत्या 3 वर्षात महाराष्ट्रात कुठंच निवडणुका नाहीत, त्याच्यामुळे अशा अफवा पिकवणे, त्या उडवणे आणि त्याच्यावरती आपल्या TRP वरती जे काही धंदा आहे, कारण तिकडचे तर पाकिट आता बंद झालेत, हे आमच्या लिब्रांडू पत्रकारांचे धंदे आहेत. त्याच्यामुळे येत्या काही दिवसामध्ये अशोकवरती हे वालंट कसं आलेलं आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये बहुजनांच्या बाबा आणि बुवाला कसं बदनाम केलं जाते असं जर कोणी मांडलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.